नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आज आपण जातोय जळगाववरून चाळीसगावला मित्रांनो. सर्वात आधी आपण जाऊ एरंडोल, एरंडोलवरून आपण जाऊ कासोद्याला. तुम्हाला मी आज पुढे दाखवणार आहे की एरंडोलच्या बस स्टँडचं रिनोव्हेशन चालू आहे मित्रांनो. तिथं आपल्या खूप आठवणी आहेत मित्रांनो, कॉलेजच्या आठवणी आहेत. तिथं खूप वेळ आपण बसलेलो मित्रांसोबत, आपण बससाठी वेटिंग केलेली मित्रांनो. लहानपणच्या ज्या आठवणी असतात किंवा ज्या कॉलेजच्या आठवणी असतात मित्रांनो, त्या खूप वेगळ्या असतात. जर माझ्याशी सहमत असाल तर लाईक नक्की कराल या व्हिडिओला मित्रांनो. आपण बसलो मित्रांनो शिवशाही बसमध्ये. ही पूर्ण 100% AC बस आहे मित्रांनो. हिचे तिकीट दर थोडे महाग आहेत, पण विषय कसा आहे मित्रांनो, मोबाईल चार्जिंगची व्यवस्था आहे आणि गर्दी पण जास्त नसते मित्रांनो. जर समजा तुम्हाला लवकर जायचं आहे कुठे तर ₹10, ₹30, ₹40, ₹50 जास्त लागतील, पण तुम्हाला गाडी लवकर मिळते आणि लवकर पोचाल मित्रांनो तुमच्या डेस्टिनेशनला. तर लक्षात घ्या मित्रांनो, अशा वेळेस पैशांचा विचार करावा लागत नाही. हां, समजा तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही 100% आपली जी बस आहे त्या बसने दुसऱ्या बसने लालपरीने जाऊ शकतात. सर्वात आधी आपण तिकीट काढून घेऊया. आपल्या इथून जळगाव ते नाशिक ₹600च्या वर तिकीट आहे मित्रांनो. एरंडोलपर्यंत ₹96 तिकीट आहे मित्रांनो. तर कंडक्टर साहेब आलेले आहेत. सर्वात आधी आपण तिकीट काढून घेऊ. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, जर तुमच्याकडे कॅश नसेल तर फोनपेची सुद्धा व्यवस्था आहे. आता ते बारकोड असतं त्यांच्याकडे मित्रांनो, मशीनवरती ते बारकोड स्कॅन करायचं आणि पेमेंट करायचं. बघा मित्रांनो, माझे शेजारचे जे सर आहेत त्यांनी बारकोड स्कॅन केलेला आहे आणि तिकीटचे पैसे पेड केलेले आहे मित्रांनो. तर मग आपण कॅशने काढतोय कारण की आपल्याकडे कॅश अवेलेबल आहे मित्रांनो. पैसा भरपूर आहे आपल्याकडे, पैशांचा विषय नाही मित्रांनो आपल्याकडे. मित्रांनो, तिकीट काढण्याच्या आधी दर विचारून घ्या. जळगाव ते नाशिक किती डायरेक्ट? काही करत नाही दादा, त्या ड्युटी आहे हां, एवढं 600च्या पुढे जे पण 600. एरंडोल ना हां, एरंडोल. फायदा नाशिक नाशिक टाकून देसान. नाही नाही बोलण्या काही बोलण्या गरज नाही ना, थोडा स्ट्रीप आहे ना त्याच्यात. हो पुढे एंड आहे ना. हा का? पुढे एंड आहे. तिकीट त्याचं पुढचं तिकीटच निघणार. अच्छा. कारण मी धुळ्यापर्यंतच येतो, धुळ्याचं ट्रिप आहे. बरं 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 हो. तिकीटच नाही. हा, म्हणजे मिस्टेक व्हायचा विषयच नाही त्याच्यात. नाही. आतमध्ये जातो. बोला. ₹96 जळगाव ते एरंडोल. शिवाई बस AC बस आहे. अदर दुसऱ्या बस मध्ये ₹60 ते ₹61 लागतात. त्याच्यामध्ये ₹96 लागले आपल्याला. तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं मित्रांनो, ही नदी कोणती? जळगावमध्ये बांबुरीमध्ये नदी मित्रांनो. ही नदी नक्की कमेंट मध्ये सांगा, कारण की ही तापीची उपनदी आहे मित्रांनो. आता समोर तुम्हाला रेल्वे ब्रिज दिसत असेल. आता त्याच्या पलीकडे बघाल तर बायपास निघालेला आहे मित्रांनो, 4 पदरी हायवे. आता तुम्हाला ह्या रस्त्याने यायचं नसेल, ह्या रस्त्याचं काम चालू आहे तर बाहेरूनही तुम्ही येऊ शकता मित्रांनो. आता जस्ट काम झालेलं आहे मित्रांनो, एकदम बेस्ट रस्ता आहे. मी तिकडनं भरपूर वेळेस आलेलो आहे आणि बसने जनरली कधीतरी मी प्रवास करतो मित्रांनो. आता कसं आहे, मला जरा टू व्हीलरचा कमरेचा त्रास झाला आणि हा बस बघा तुम्ही मित्रांनो, CCTV कॅमेरा आहे या बसमध्ये. हां, रेट जास्त आहे पण सेफ्टी महत्त्वाची मित्रांनो. जर तुमच्या सोबत लेडीज असेल किंवा लेडीजला एकट्याला पाठवायचं असेल तर बिंदास पाठवा. हे बघा ACचे ब्लोअर आहेत, इथून तुम्ही AC सेट करू शकतात, लाईट ऑन करू शकतात रात्रीचा प्रवास असेल तर. हां, आणि मोबाईल चार्जिंगची व्यवस्था आहे. आता बघा, चार्जिंगचं सॉकेट तुम्हाला दाखवतो कुठे आहे तर. आता 2 सीट आहे, त्यांच्यामध्ये चार्जिंगचं सॉकेट आहे मित्रांनो. C टाईप चार्जिंग केबल घ्या, कनेक्ट करा, मोबाईल चार्जिंग. विषय आहे का मित्रांनो, VIP ट्रीटमेंट आहे मित्रांनो. ₹30 जास्त द्या आणि VIP बनवून द्या मित्रांनो. तुम्हालाही VIP बनायचं असेल तर शिवाई बसचा प्रवास करून बघा मित्रांनो. खूप सुंदर प्रवास होतो. सीटसुद्धा खूप कम्फर्टेबल आहे. आपली एंट्री झालेली आहे एरंडोलमध्ये मित्रांनो. हा एरंडोलचा ब्रिज आहे. हा जो उड्डाणपूल आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल आहे. या ब्रिजच्या खालून तुम्ही धरणगावला जाऊ शकता किंवा बॅक साईडला मागे तुम्ही मसावला जाऊ शकता मित्रांनो. पुन्हा एकदा तुम्हाला चार्जिंगचं सॉकेट दाखवता येईल का, कारण की महत्त्वाचं आहे मित्रांनो. मूलभूत गरजांपैकी एक गरज आहे मित्रांनो मोबाईल चार्जिंग, माहिती ना? हां, सहमत असणार तर कमेंट करा आणि हसू आले असेल तर नक्की कमेंट करा मित्रांनो. हा ब्रिज आहे, इकडे तुम्ही दरगावात जाऊ शकता मित्रांनो. आता तुम्हाला मी बस स्टँड दाखवतो एरंडोलचं. आता एरंडोलचं हे आहे बस स्टँड. आता तुम्ही म्हणाल, अरे यार एरंडोलचं बस स्टँड एवढं काय घाण एवढी कशाला एवढी घाण आहे? तर मित्रांनो, ते याच्यासाठी की याचं रिनोव्हेशन चालू केलेलं आहे मित्रांनो त्यांनी. हां, थांबा, तुम्हाला विश्वास होत नाही दाखवतो. हे बघा, इथं सर्व बाक होते बनवले, मस्त आम्ही बसायचो. एकदम टेन्शन नव्हतं. गाडी 1 तास लेट असो, 2 तास लेट असो, वेळ कुठे जायचा काहीच समजायचं नाही मित्रांनो. तुम्ही बघा ना, आता रिनोव्हेशनसाठी त्यांनी सर्व तोडलेलं आहे मित्रांनो.
आता राईट हँडला मुली होत्या शाळेच्या कॉलेजच्या, म्हणून मी तिकडचा व्हिडिओ घेतला नाही मित्रांनो. कसं आहे, आपल्याला योग्य नाही वाटत ते, बरोबर आहे ना. हां, आता तुम्ही बसस्टँडचा व्ह्यू बघितला. हां, आता तुम्हाला मी डेपो मास्टर दाखवतो कुठे बसायचे. आम्ही कुठे येऊन त्यांना परेशान करायचो, गाडी किती वाजेला आहे, गाडी केव्हा येणार. इथं येऊन आम्ही मोर्चा आणायचो, आंदोलन करायचो, गाडी पाहिजे आम्हाला, गाडी पाठवा आमच्यासाठी. हां, आणि पास कुठे काढायचो ते पण दाखवतो. आता बॅक साईडला आले मित्रांनो की इथं तास 2 तास 3 तास सकाळी लवकर येऊन इथं वेट केलेलं आहे मित्रांनो पास काढण्यासाठी. आणि किती पास होती, 60 रुपये, 80 रुपये, 120 रुपयापर्यंत आमची पास गेली होती मित्रांनो महिन्याची. आणि आता बघा, आता 100 रुपये दिवसाला पुरत नाही. वा रे महागाई, शाबास. महागाई वाढली पण पगार नाही वाढले लोकांचे, बरोबर ना. मग आता बघा, आता हा जो हायवे आहे मित्रांनो, याचं काम झालेलं आहे आणि खूप सुंदर काम झालेलं आहे. हां, इथली पाणीपुरी तुम्ही खाल्ली नसेल तर नक्की एकदा येऊन पाणीपुरी खा मित्रांनो, तुम्हाला नक्की आवडेल. का सांगतोय, कारण की मी खाल्लेली आहे. हां, इथं पाणीपुरीच्या 2-3 गाड्या असतील, त्याच्यातल्या कोणत्या गाडीवर पाणीपुरी खायचं आहे तुम्ही पहिले टेस्ट करा आणि मग तुम्ही ठरवा. ते मी तुम्हाला नाही सांगणार. का, कारण की आपले बाकीचे यार मित्र आहे, ओळखीचे आहे, आपण त्यांना नाराज नाही करू शकत ना, बरोबर ना. आता जे एरंडोलचे ते सांगू शकतात की मी कोणाबद्दल बोलतोय. हां, जर आणि हे बघा, तुम्हाला आता पुढे प्रवास करायचा आहे, बस उशीर आहे, तर तुम्ही प्रायव्हेट गाडीने जाऊ शकतात. हां, फक्त एवढं आहे, तुम्हाला असं बसून जावं लागेल. पार कंबरेचं काम निघालं होतं. पण विषय काय आहे, आता त्या लोकांचंही घर चालवायचं आहे, त्यांना 2 पैसे कमवायचे आहे मित्रांनो. आता 15 मिनटं अर्धा तासानं आपलं काय होणार आहे, ठीक आहे ना. आता त्यांचं त्याच्यावर उदरनिर्वाह आहे मित्रांनो. हां, आणि हे काका जे आहे ना, तर हे जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हापासून गाडी चालवत आहे मित्रांनो. म्हणजे आपल्या ओळखीचे होते ते. आता तुम्ही सरळ गेले इकडनं की पारोळा धुळे हायवे आहे मित्रांनो, आणि लेफ्टला गाडी वळवली की तुम्ही जाल कासोद्या रोडला. कासोद्या रोडला गेले की तुम्ही इकडनं जाताना तुम्हाला माझं गाव लागणार, माझं सुंदर आदर्श गाव. माझ्या गावाबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, कमेंट करा, नक्की सांगेल. आता हे मुलं बलून्स घेऊन कोणाचा बर्थडे सेलिब्रेट करत असतील, काय वाटतंय. हां, आणि ह्या मुलांनी जर हा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा की आम्ही व्हिडिओ बघितला, आम्हीच होतो. नक्की सांगा. हां, गाणे तर ते सुंदर लावलेले होते त्या काकांनी. विषय आहे मित्रांनो, कॉपीराईटचा विषय आहे यूट्यूबवरती, त्याच्यामुळे आपण गाणे चालू ठेवू शकत नाही. त्यासाठी आपल्याला ते बंद करावे लागतील, बरोबर ना. मग हां, आता ही जी नदी आहे मित्रांनो, ही आहे अंजनी नदी. जळगावची नदीचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे, आणि ही नदी आहे अंजनी नदी, एरंडोलची. हां, आता अंजनी नदीचा पूल क्रॉस केला की तुम्ही आपल्या रोडला लागाल. हां, आणि आता पुढे गेल्यानंतर अजून 2 रोड आहेत मित्रांनो. एक सरळ तुम्ही गेले तर कासुदा, आणि लेफ्ट साईडला गेले तर तुम्ही तिकडे ताडे, बामणे, निपाणे. आता तिकडची गावं जनरली मला माहीत नाही, पण आहेत तिकडे आपले मित्र राहतात मित्रांनो. कॉलेजला आम्ही सोबत असायचो. काय वाटतंय, आता हे काकांपर्यंत व्हिडिओ जाईल का आपला, वाटतंय तुम्हाला. बघूया जातो का. हे बाबा म्हणत असतील, अरे काय 2-2 मिनिटात मोबाईल चालू करतोय, व्हिडिओ बनवतोय, पण बोलत काही नाही आहे. सॉरी काका, मला नंतर बोलायचं होतं, पण एवढ्या गर्दीत म्हटलं आता काय कोणाला डिस्टर्ब करायचं. हां, आता बघा, रोडाचं काम कसा मक्खन झालेलं आहे मित्रांनो. आपला जो रस्ता आहे कासोदा रस्ता, एकदम मक्खन रस्ता झालेला आहे. हा पूर्ण छोटासा नाही, हा पूर्ण भडगावपर्यंत झालेला आहे मित्रांनो. हां, जर तुम्ही जळगाववरून तुम्ही इकडे भडगावला जात असले तर मी तर म्हणतो तुम्ही पाचोऱ्या साईडनं न जाता ह्या साईडने जा. रोड पण चांगला आहे आणि गाड्यांचीही जास्त वर्दळ नाही आहे मित्रांनो. हां, हा रोड जनरली आमची आठवण अशी आहे की आम्ही पोलीस भरतीसाठी या रोडने रनिंग करत यायचो मित्रांनो. नका विचारू, सकाळी 5ला उठून रनिंग करायचो. शेवटी नशीब, बाकीचे आपले मित्र लागले, पण आपल्या नशिबात लिहिलेलं होतं की नोकरी नाही मिळणार. वेगळंच लिहिलेलं आहे देवाने आपल्यासाठी, काय करायचं आता. हां, आता आलोय आपण आपल्या गावाजवळ. आपल्या गावाचं नाव आहे मित्रांनो खडके, खडके सीम. आता हा आहे स्टॉप आपल्या गावाचा, आणि इथं आलेले आहे मित्रांनो माझे वडील मला भेटण्यासाठी. त्यांना मी फोन करून आधीच बोललेलो की मी येतोय, तर त्यांनी माझ्यासाठी काय आणलं असेल मित्रांनो, थंडीचे दिवस आहे, काय आणलं असेल, मेथीचे लाडू. चला, संभाषण काय झालंय, बोलणं काय झालंय बघूया आपण. मुंगळा झाला
एक तीन बार देख रहे मी दुकान इकडनं पाकिट काढा बघ या चिवले दे जाते आईला हेल्मेट वाले दादा ठेवा हा चला मग हो. राजा राजाची बघ खावेला हा का? परीनी शाळा आहे खाली जाऊ नाही लागतं चला मग चला मग हो टाटा सर चला मग सर का आता हा पुढचा स्टॉप आहे मित्रांनो खडकी खुर्द. आता खडकी खुर्द मध्ये माझे मामा असतात, मामाची मुलं असतात मित्रांनो. आपला अरे चित्ते जामसिंग भेटता बर का, चित्तेले व्हिडिओ दाडू त्याले सांग गावले कोणा भेटत हा किती भेटत नाही दे देल गाय गाय दे देल थोडा नाही हे आहे मित्रांनो कासोद्याचं बस स्टँड. आता ह्या बस स्टँडची जी आठवण आहे आता तुम्हाला काय सांगू. आता गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. जे माझे मित्र आहे जवळचे त्यांना माहिती असेल. आता ते जे जवळचे मित्र आहे ते जर बघत असेल तर त्यांनी नक्की कमेंट करा, बरोबर ना. गुरुवार दर आठवड्याच्या गुरुवारी मी कासोद्यामध्ये असायचो. आता बाकीच्या गोष्टी नाही सांगू शकत, लग्न झालेलं आहे आपलं पण, बरोबर ना. मग काय हा तर कासोद्याचा मित्रांनो वरून आपली गाडी निघालेली आहे. आता आपण सरळ जाणार आहोत. हा आणि आपण आता लालपरीमध्ये बसलेलो आहे मित्रांनो. इथं ना चार्जिंगची व्यवस्था ना एसीची व्यवस्था काहीच नाही बरं का. हां पण कसं आहे टायमावर हीच गाडी आपल्याला साथ देते मित्रांनो. मागे शेवटी बसलेलो आहे, टेन्शन नाही. कधीही बसमध्ये गेले तर पुढे कधी बसू नका, गर्दीत चढू नका, लास्टला चढा, मागे लास्टला जा, शेवटी बसा. हां लाडू बापा जवळ घ्यावे लागतील कारण की ते महत्त्वाचे आईने पाठवले बनवून. स्वामी समर्थ केंद्र मित्रांनो, तर सर्वात आधी श्री स्वामी समर्थ. हां तर स्वामी समर्थ केंद्रात पण मी यायचो. आता बाकीच्या गोष्टी काय बोलायचं आता. हां तर मित्रांनो आपले व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक कमेंट शेअर आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. मी जनरली बघतोय की माझे जे जवळचे मित्र आहेत ते माझे व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब नाही करत आहे. हां तुलाच बोलतोय मित्रा, तुलाच, विचार करू नको कोणाला बोलतोय. हा पारोडा रस्ता आहे मित्रांनो इकडनं. तर सबस्क्राईब करा, कमेंट करा कारण की तुमच्याच सपोर्टने मी पुढे जाईल. आता कंडक्टर साहेब आलेले. 1 रुपयानी 50 नाही देऊ का. धन्यवाद मित्रांनो. आपल्याकडे 1 रुपया सुट्टा नव्हता पण कंडक्टर साहेबांनी माफ करून दिला आपल्याला. धन्यवाद कंडक्टर साहेब. मित्रांनो बसमध्ये खूप गर्दी असल्या कारणाने पण आता ट्रॅव्हल्स नाही जाते. आता तुम्हाला मी ट्रॅव्हल्स दाखवतो. ट्रॅव्हल्स VIP सीट भेटली. VIP सुंदर सीट अप्पर सीट.